नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी टॉप 10 या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहणार आहोत राजकीय घडामोडी. मुंबईमध्ये येण्याचा इशारा देऊन कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही. अजित पवारांचा जरांगेंना थेट इशारा. कायद्यानुसारच न्याय मिळणार असल्याचंही अजित पवारांचं वक्तव्य. आपली पापं धुण्यासाठी सत्तेमध्ये गेलेल्यांनी इतरांच्या अन्नात मीठ कालवू नये. जरांगेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर. 54 लाख नोंदी कायद्यानुसारच मिळाल्या. जरांगेंचं विधान. मराठा कुणबी असल्याच्या 54 लाख नोंदी सापडल्यात हे अजित पवारांना माहिती आहे की नाही? त्या नोंदी कायद्याच्या चौकटीत आहे की नाही? विनाकारण सरकार आणि मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण करू नका. जरांगेंचा अजित पवारांना टोला. राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण घडवून आणलं जातंय. आपण जातीपातीमध्ये भांडत आहोत. राज ठाकरेंकडून खंत व्यक्त. राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हे घडवलं जात आहे. महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे. राज ठाकरेंचं नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर निशाणा. 80 वर्ष वय झालं तरी थांबायला तयार नाहीत. आम्हाला सांगा, आम्ही तुमचं ऐकू. शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांचा पुन्हा एकदा निशाणा. बापाला जोपर्यंत चालता येतं तोवर चालू द्यावं. पापाला घरी बसा असा म्हणणारा मुलगा जन्माला यायलाच नको. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर पलटवार. तर अजित पवार आता सिनियर सिटीझन. सुप्रिया सुळेंचा टोला. अजित पवारांचं बोलणं रोहित पवार मनाला लावून घेणार नाहीत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पणावेळी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार. तर उद्धव ठाकरे कुठल्या तरी मंदिरामध्ये जात आहेत हेही नसे थोडके. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला.